नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी जवळजवळ 10-15 दिवस झाला असं व्हिडिओ काढला नाही, लाईव्हला नाही, काहीच नाही, रील्स पण नव्हते. पण आज आणि ते कशामुळे काढले नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्कॅप करू नका. आवडला तर लाईक करा, चॅनेलवर कोण नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढे आता कंटिन्यू व्हिडिओ काढणार आहे मी. तर माझी तब्येत बरोबर नव्हती, कारण मी पहिले एक वेळेस दवाखान्यात दाखवलं, तिथं काही फरक पडला नाही. इकडेच म्हणजे सलाईन लावलं होते, 1 दिवस ॲडमिट झाली, तर तिथं काही फरक पडला नाही. म्हणजे 1 दिवस पडला, पण दुसऱ्या दिवशी तसं झालं. मग नंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले, तिथं 3-4 दिवस ॲडमिट होते. आणि तरी पण घरी आल्यानंतर ते झालं, तर बाहेरचं बघितलं होतं, देवाच निघालं. तर कारण मला आसरा आहे त्या, तर आसराचं पण निघालं. आणि तर मी सवास निघालेला असे बोलल्यानंतर माझं राहिलं पण आहे. आज तब्येत एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आज मला म्हणजे असं काही झालं नव्हतं, कारण इतकं माझे अशक्तपणा आला होता. मला असं जागेवरचं उठून पण वाटत नव्हतं, चक्कर येत होते, अंधार येत होते, आणि असं म्हणजे ताकदच राहिली नव्हती अंगात. असं उठून काम करावे, सारखं झोपा वाटायचं उन्हालाही. आणि त्यात परत आणखीन टायफॉइड पण झालेला होता मला. तर आज बघा क्लिअर झाली. आज मी इंस्टावरती पण रील काढणार आहे, फेसबुकवर पण काढणार आहे. इंस्टावर पण कोण नवीन आला असेल तर फॉलो करा, आणि फेसबुकवर पण कोण नवीन आला असेल तर फॉलो करा, आणि यूट्यूब चॅनलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे. तर चला, तर बघा आता आम्ही निवांत बसले, आंघोळ वगैरे झाले, रील्स काढले. तर मी ना पिल्लू आमच्या शेंगा खात बसले. हे बघा, भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या काल बाजारातून, तर ती खात बसले. तर बघा मित्रांनो, माझ्या व्हॉट्सअपला पण, आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी नंबर दिला तर त्याचे व्हॉट्सअप आहे, माझे बी व्हॉट्सअप. त्याच्यावर पण मला भरपूर जणांची कमेंट आली, आणि काही रीलला पण कमेंट आले होते, काही व्हिडिओ का बनवत नाहीत, काय झाले. आणि हॉस्पिटलमधले मी रील 1-2 काढलेले होते, त्याच्यावर पण भरपूर जणांचे कमेंट आले, काय झालं. तर मला तब्येत खराब झाली, आणि टायफॉइड पण झालेला होता, त्यात ताप होती, थंडी वाजायची, आणि त्यामुळे मी व्हिडिओ काय काढलेला नाही. तर सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर मी आज देते, कारण माझी तब्येत आज बरोबर झाली. कारण माझ्या हातात असं मला मोबाईल पण घ्या वाटत नव्हता, बघा वाटत नव्हतं. मला कोणाचा फोन आला तर मी मन लावून असं बोलत सुद्धा नव्हते, बोलावं पण वाटत नव्हतं. त्यामुळे इतक्या दिवस मी रील पण काढले नाही, आणि व्हिडिओ पण बनवला नाही, लावला नाही, काहीच नाही. चला आता हे पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, माझ्या व्हॉट्सअपला पण, आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी नंबर दिला त्याचे व्हॉट्सअप आहे, माझे बी व्हॉट्सअप. त्याच्यावर पण मला भरपूर जणांची कमेंट आली, आणि काही रीलला पण कमेंट आले होते, काही व्हिडिओ का बनवत नाहीत, काय झाले. आणि हॉस्पिटलमधले मी रील 1-2 काढलेले होते, त्याच्यावर पण भरपूर जणांचे कमेंट आले, काय झालं. तर मला तब्येत खराब झाली, आणि टायफॉइड पण झालेला होता, त्यात ताप होती, थंडी वाजायची, आणि त्यामुळे मी व्हिडिओ काय काढलेला नाही. तर सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर मी आज देते, कारण माझी तब्येत आज बरोबर झाली. कारण माझ्या हातात असं मला मोबाईल पण घ्या वाटत नव्हता, बघा वाटत नव्हतं. मला कोणाचा फोन आला तर मी मन लावून असं बोलत सुद्धा नव्हते, बोलावं पण वाटत नव्हतं. त्यामुळे इतक्या दिवस मी रील पण काढले नाही, आणि व्हिडिओ पण बनवला नाही, लावला नाही, काहीच नाही. चला आता हे पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघायला विसरू नका. पिलो हाय कर ना, बघा शेंगा खात बसले, आंघोळ केला, तिथं मेकअप केला तिनं. तर हे बघा, शेंगा खात बसले मी. आज माझे जेवण पण मी पोट भरून खाल्ले, म्हणजे 1.5 चपाती खाल्ली. मला अशा अर्धी पण चपाती जात नव्हती की उठून बसल्या. जर खाल्लं तर असं लगेच मळमळ व्हायचं, जागेवर असं पडावं वाटायचं. बघा, शेंगासोबत माती पण खाते, काल बाजारातून आणले. तर मित्रांनो, रील बघायला विसरू नका प्रीती चॅनेलवर पण, आणि प्रीती चॅनेलवर पण छान छान व्हिडिओ येणार आहेत, आणि माझ्या चॅनेलवर पण येणार आहेत. म्हणजे प्रीती चॅनेल ते पण माझंच आहे, पण ते दुसरं चॅनेल आहे. अश्विनी कराळे ब्लॉग्स हा वेगळं चॅनेल आहे, आणि फेसबुकवरचं अश्विनी नावाचं पण फेसबुक चॅनेल माझंच आहे. तर त्याच्यावर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे. आणि तुम्ही जसं पाठीमागून सर्वांनी सपोर्ट केला, तसंही प्लीज इथून पण थोडी सपोर्ट करा. कारण आमची आता जास्त परिस्थिती नाही, जास्त आणखीन काही झालेलं नाही, हाय अशीच गरीब आहे. आणि त्यात पुन्हा रूम भाडं वगैरे सगळं आम्हाला द्यावं लागते. आणि त्यात पण आमच्या पाठीमागं दवाखाना पण लागलेला होता. माझ्या दवाखान्यात म्हणजे 5,000 रुपये गेले. नंतर मुलीला पण ॲडमिट केलं होतं, तिला 5,000 रुपये गेले दवाखान्यात. रूम भाडं, सगळं लाईट बिल सगळं आम्हाला पाण्याचे विकत घ्यावं लागतं. प्लीज मित्रांनो, आम्हाला सपोर्ट करा. आणि इथून पुढे मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू टाकत जाईन, रील पण टाकत जाईन, आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत जावा. चला मग पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.